शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण बाजरीच्या लाईव्ह फळ्यावरती आलेलो आहोत। आपण मशीन मालकाचे थोडेसे संवाद साधूयात। नमस्कार मालक। नमस्कार। आपलं नाव? तुषार महादेव क्षीरसागर, गाव लोणंद, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। ओके। आता आपल्या बाजरीच्या फळ्यावरती मशीन चाललेलं आहे, तर क्वालिटीला काय वाटतंय? क्वालिटी एक नंबर आहे। म्हणजे वरड शेतकऱ्यांची कोणच्याच नाही की असं नाही की त्याच्यात लुंगे येतात परत काटके येतात, असं काही नाही। कोणत्या शेतकऱ्याच्या आजपर्यंत जवळजवळ मी 25 ते 30 हजारात 3 दिवसात धंदा केलाय, पण एकाही शेतकऱ्याची वरड आज नाही अजून। आणि कुठल्या प्रकारची पिकं काढली? आपण घेवडा काढलाय, परत बाजरी चालू आहे, आता मका बी काढली, आता सोयाबीन आहे, पण सोयाबीन आमचे काढलं नाही अजून। या व्यवसायात किती वर्ष झाले? या व्यवसायात साधारण मी 9 ते 10 वर्ष आलो। पहिल्यांदा सुरुवातीला माझ्याकडे बैलांचा हलर होता, सोनालिकाचा। त्याच्यानंतर ट्रॅक्टरवरचा घेतला, 5 वर्ष झाले ट्रॅक्टरवरचा घेतला, तो दिला। आणि परत ह्यो आपला टोकरी मशीन तुमची चक्रधरची मी घेतलेली। आता ते मशीन मध्ये फरक किंवा जुन्या मशीनचा अनुभव आणि या मशीनचा अनुभव? जुन्या मशीनला मला एक नाही टकलाई भरपूर लागायचा आतमध्ये, आणि ती कास ओढत नव्हती भरपूर। ती 25 HP मशीन होती, आपली 15 HP असून मशीन एकदम फ्रीली चालती का नाही, एकदम मोकळी चालती। आता या मशीन बद्दल तुम्ही असं जर ही करायचं म्हटलं तर समाधानी आहात का? एकदम समाधानी, एकदम मनासारखं झाले। काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही। शेतकरी समाधानी, शेतकरी इतके समाधानी का नाही, शेतकऱ्यांसारखं समाधान कोणच नाही आता। आणि ह्याचा एक एवढा शेतकऱ्यांना फायदा झालाय, टाकण्याची पद्धत, परत आपले पोते काढण्याची पद्धत, सांडमांड कसलीच होत नाही, त्यामुळे शेतकरी लय समाधानी झालाय भरपूर। या मशीन बद्दल किंवा आपल्या कंपनी बद्दल, कंपनीची सर्व्हिस वगैरे कशी तुम्हाला? सर्व्हिस एक नंबर आहे सरांची, मला काहीच अडचण नाही। आपण कधी फोन करा, एनी टायमिंग कधी करा फोन, कधीच म्हणजे रिसिव्ह दिला नाही असं नाही त्यांचं। तुम्हाला व्यवस्थित दिला, एकदम व्यवस्थित। आणि आपल्याला सांगितलंय बी त्यांना चांगलं, असा बेल्ट करा, स्पीड किती ठेवायचं, किती काय ठेवायचं, ट्रॅक्टरचं स्पीड कमी करायचं, काय करायचं बाबा, धान्य की होते फुटतंय तर स्पीड ट्रॅक्टरचं कमी करा, परत कहाणी ती तर फॅनचं स्पीड वाढवा, परत बाहेर धान्य फेकायला लागले तर फॅनचं स्पीड लो करा, एकदम कमी करा, सांगितले। त्याच्या हिशोबाने तुम्हाला सरांना इतकं मशीन घेतल्यापासून मला का नाही 4 दिवसात इतका अनुभव दिला का नाही फोनवरच। त्यांना मला व्हिडिओ कॉल बी करायला लावला नाही, काहीच करायला लावलं नाही, फक्त फोनवर सांगितलंय। एकदम समाधानी, मला मशीन इतकी लाभदायक लागली का नाही लयच। मी जेणेकरून शेतकऱ्यांना म्हणतोय, एखादी कोणी घेणार असला ना तर हीच मशीन घे म्हणतोय। आपला ट्रॅक्टर कुठला आहे? न्यू हॉलंड। एकदम व्यवस्थित, ट्रॅक्टर लाल ओढ येत नाही, काही नाही, काच बसत नाही मशीनचा। आता जेणेकरून खायावर किती माणसं आहेत ते दिसतेच आपल्याला, एवढ्या माणसांचं काम काढते मशीन। शेतकरी समाधानी, लय समाधानी शेतकरी। शेतकऱ्याला त्रास म्हणजे दुसरा गोळ पडत नाही, काय होत नाही, त्याच्यामुळे शेतकरी इतका समाधानी इतका, कारण गोळ देऊन शेतकरी वैतागायचा पहिल्या मशीनला। शेतकऱ्याचा अनुभव आपल्याला मिळू शकतो, त्याचं पण बोलण्याचं पाहिजे। विचारायला पाहिजे, शंभू आपण आता एक शेतकऱ्यांचे बी 1-2 मिनिटं हितगुज करूया। नमस्कार मालक, आपलं नाव? सचिन शंकर। मशीनचं आता तुमच्या बाजरीच्या काळ्यावरती मशीन चाललंय, तर काय म्हणजे क्वालिटी कशी वाटते किंवा क्वालिटी चांगली वाटते, स्वच्छ झाले एकदम व्यवस्थित। याच्यात काय अडचण वगैरे काय मशीनला तुम्हाला वाटतंय का? काय एकदम व्यवस्थित आहे, चांगले। पहिल्या मशीन पेक्षा तुम्हाला या मशीन मध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला? फरक वाटतोय चांगला। काय फरक आता? स्वच्छ धान्य येते, लय त्रास होत नाही। पहिल्या वर पाट्या द्यायला लागायच्या, आता डायरेक्ट शेतकऱ्याचा त्रास कमी झाला। आणि मशीन मालक म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? तुमचा त्रास पूर्वीचा पूर्ण त्रास कमी झालाय, आमचा बी झाला, शेतकऱ्यांचा बी झाला। शेतकऱ्यांना जी पाटी द्यायला लागायची का नाही, वरती उचलून उशीर पावचा हात धरून असं उभं राहायला लागायचं, त्या मशीनला उभं राहायला लागत नाही, डायरेक्ट गेला शेतकरी आपला देऊ टाकू येतोय, बारकं पोरगं असलं तरी टाकून येते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हात गावण्यात, म्हणजे ह्याला कुठंच त्रास नाही, भीती नाही, दृष्टीनं एक नंबर। आता इथं जर कणसाची क्वालिटी बघितली तर ही पूर्ण वाळलेली सुद्धा कणसं नाहीयेत, मोडायचं म्हटलं तर कणसं मोडत नाहीत, दाणं सुद्धा सुटत नाहीत।
अशी थोडीशी ओलसर असणारी बाजरी सुद्धा आपल्या चक्रधर कंपनीच्या मशीनने एकदम व्यवस्थित नाही करते. आता आपण धान्याची निघणारी क्वालिटी आपण बघूयात. या मशीनला लागणारं लेबर सुद्धा थोडस कमी लेबर असलं तरी चालतं. सगळ्यात महत्वाचं आपलं हे बॅक टोकरी मॉडेल आहे. इथं पाठीमागून आपल्याला टाकायची सुविधा आहे आणि बऱ्याचशा मशीनला कणसाला कमी वेळ आणि घास काढायला भरपूर वेळ जातो. ती गोळ निघतो, तो गोळ काढायला या मशीनला गोळ हा प्रकार अतिशय कमी प्रमाणात आहे. इथं आपण धान्याची क्वालिटी बघूयात. ही एकदम स्वच्छ अशी येणारी बाजरी कुठेही तुमचं लुंग्या म्हणा किंवा फुटकी तुटकी काटकं या प्रकारचं कुठलीही काम या बाजरीमध्ये नाही. याने शेतकरी खूप समाधानी आहे आणि मशीन मालक सुद्धा खूप समाधानी आहे. आणि जर व्यवसायाच्या दृष्टीने किंवा व्यावसायिकाच्या दृष्टीने बघितलं तर कमीत कमी रेसवरती चालणारा ट्रॅक्टर सुद्धा आपण बघूया. न्यू हॉलंड हा 3600 आहे. आपण बघू शकता हा कमी रेसवरती चालणारा ट्रॅक्टर. याने डिझेलची इफिशियन्सी वाढती. कमीत कमी खर्चात तुमचं जास्तीत जास्त उत्पन्न तुम्ही मिळवू शकता. व्यावसायिकाच्या दृष्टीनं म्हणा किंवा शेतकऱ्याच्या दृष्टीनं ही अतिशय वरदान ठरलेली आपली ही चक्रधरचं 15 HP बॅक टोकरी मॉडेल. शेतकऱ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. जर तुम्हाला या मशीन बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.